हे 12वा नसेल तर मला पेनल्टी द्या प्लीज. आणि नंतर मात्र तुम्ही आर्ग्युमेंट्स करू नका प्लीज. 12वा नसेल सत्यावर मात्र त्याचा याचा नाही 12वा. आता आम्हाला काय बोला तुम्ही नंतर ऑब्जेक्शन न घेऊ आम्हाला काय नाही जायला आमच्या बापाचं काय जात आहे बरोबर की नाही. आणि पहिली जोडी मैदानामध्ये तैनात या ठिकाणी दीपक पाटील आणि नॉन स्ट्रायकर भूषण म्हात्रे बघूया. पहिल्या षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क होता. पहिला चेंडू पुन्हा द्यायला टॅप केला बघूया ठिकाणी तर मिळेल एक धाव बघूया. तर विनंती करतो टिकेमाळी साहेब बघूया जरा आम्हाला कंबाईन करा प्लीज. आणि फलंदाज पहिला बाद बघूया. पहिला गडी घरात पहिली लागलेली अवदसा धन्यवाद. यस सत्यवर म्हात्रे आणि संदीप पाटील बघूया असतील या ठिकाणी. सागर पारगाव यस पुन्हा धावणे. पहिला धक्का पहिल्या फेकेचं पदन पहिला गडी घरात पहिला ब्रेक थ्रो बघूया. संघाची धाव संख्या 0 1 फॉर द लॉस ऑफ 0. आणि वन ऑन द फलंदाज या ठिकाणी अक्षय स्मृती मोराई विन्ने आणि त्यांना ही नॉकआउटची मॅच असेल. पुढच्या वर्षी तुम्हाला बाट व्हायला गेलं तुम्हाला हात चोळीत जावं लागेल जर सामना हरलात तर. आणि षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर आणि पहिला गोलंदाज या ठिकाणी दीपक पाटील संघाचा पहिलाच मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज बॉलिंग मार्क तयार ज्याने नुकतं समालोचन केले आमचे समीर सोमने. लेफ्ट महोदय विकेट पुन्हा एकदा चांगलं टायमिंग प्रॉपर स्ट्रोक आणि हा पहिला चौकार दमदार चौकार बघूया. जबरदस्त टायमिंग अप्रतिम फटका ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत होईल. धाव संख्या 1 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगलं टायमिंग. सामना असेल 4 षटकांचा कारण तुमचा स्टॅमिना तेवढाच आहे. कारण घरी थोडं पण नाराज या द्यायचं की नाही. नाही 5ला नाही. दीपक पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी अप्रतिम डिलिव्हरी. काय झालं का रे वा नाही सामान फक्त शेप ठेवा दुसरं मरू द्या. कमरे खालचा भाग शेप ठेवा तो मेन पार्ट्स आहे. शरीराचा कुठलाही अवयव डॅमेज झाला तर बरं कमरे खालचा अवयव डॅमेज होता का म्हणे. डॉट डिलिव्हरी संघाची धाव संख्या आफ्टर 3 डिलिव्हरीज टोटल स्कोर इज 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक पहिलं प्रगती बजाव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा चांगला टायमिंग पंच केला बघूया. चेंडू झाले डिपिश पाहिजे 4 धावांसाठी. अप्रतिम फटका नेत्रदीपक टायमिंग बाकफुटला गेला आणि हा जबरदस्त अप्रतिम स्क्वेअर कट 4 धावांसाठी. संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत होईल 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगला फटका दमदार स्ट्रोक दमदार ड्राईव्ह अनुपम अप्रतिम लावण्य सुंदर फटका 8 फॉर 1. रायगड समालोचक असोसिएशन आयोजित रायगड प्रीमियर लीग रविवारी या स्पर्धेचा शेवटचा जो दिवस काल्याचा केंद्र हो. अमित म्हात्रे स्थापना तुम्ही केली उत्तर पूजा आम्ही करणार. मखर आम्ही साफ करणार बघूया. भटजी बघूया कधी पूजा सांगायला नाही पण तो उत्तर पूजेला येणार. त्याला माहिती ना मकरामध्ये चला काजू असतात. हे सैन्य अजित खुटले देखील भटजी आहेत. समीर सोमने देखील बघूया. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये अतिशय खरा फटका या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल. पहिला दुसरा धक्का या ठिकाणी. दुसऱ्या विकेटचं बदन दुसरा गडी घरात दुसरा हादरा. द्वितीय विकेट स्वाहा.
यस वेन्ने संघाची मरवाई बघूया दुसरी विकेट तंबूच्या दिशेने मार्गस्थ बघूया 8 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. अतिशय चांगला बॉलिंग अटॅक जबरदस्त मारा जालिम जलाल विषारी मारा विखारी मारा मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम दीपक पाटील. धाव संख्या 2 बाद 8 वर 4 षटकांचा सामना असेल. बॉलिंग मार्क तयार. सुभाष शिंदे द न्यू मॅन. यस काका म्हात्रे प्रवीण अर्जुने असतील बघूया. त्यांना जायचं साताऱ्याला. काका येताना द्राक्षे घेऊन या. नाही 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 म्हणजे त्यात सध्याच द्राक्षाचं पीक आहे हो. संत्री नागपूरला. यस कंदी पेढे बघ यांना अजून माहिती आहे. नाही तिथं तासगावला द्राक्षे. चुकीचं बोललो बघूया कंदी पेढे पण येता येता साला त्याच्यावर बुरशी लागेल. त्याला तुम्हाला नंतर हगवण लागायची. त्याचा खर्च कोणी करायचा बघूया. कारण कंदी पेढे जास्त किती 2 दिवस टिकतात. हे राहणार तिथं 6 दिवस. टिकेमाळी साहेब काय म्हणणार बघूया. माझ्या समवेत त्यांची आमची ओळख रिषा मैदानावर झाली बघूया. माळी साहेब बघूया. तुमचं खरं म्हणजे जोड आम्ही नाही. तुमचा जोड खरं म्हणजे बुवा आहे हरिभक्त परायण संतोष बुवा चौधरी करे यांची सुप्रीमो चषकमध्ये जेव्हा आम्ही कॉमेंट्री ऐकतो ना खरेच त्यांची जुगलबंदी. आणि हा या साकोट टाबे हाफ ट्रॅकर बघूया. चेंडू हवेमध्ये असेल आणि माळी साहेब बघूया 3 बाद 800 दमचाक पिछाट काय म्हणाल खरं माझ्या डीजे जरा कमी वाजवा बघूया. आता जरा आमचं जरा कॉकटेल बघूया. तर माझ्या समवेत अतिशय दिग्गज समालोचक ज्यांना तटकरे साहेबांनी ज्याने गौरव केला बघूया. आमचे रायगड गौरव आमचे टिके माळी साहेब बघूया. अतिशय जबरदस्त समालोचक. नाही पण मी तुमचा फॅन आहे नाही पाटील साहेब. मला जबरदस्त तुमचं समालोचन ऐकायला मला नेहमी म्हणजे नेहमी कधी रात्री झोपेतून उठवलं आणि जर कॉमेंट्री लावली तुमची तरी पण मी ती चिरल्यामध्ये यायचं मला माहिती आहे बघूया. चिरल्यामध्ये नाईट असायची बघूया. बुवा देखील असायचे बघूया. कारण सुप्रीमो चषक म्हटलं की माळी साहेब आणि आमचे बुवा हरिभक्त परायण संतोष बुवा चौधरी. संतोष बुवा पण मला असं वाटतं मॅच बघत असतील घरून. नक्की नक्की त्याला घेऊन चिरंजीव दुर्वांकूर यांचं पण आपण स्वागत करू. दुर्वांकूर माझा कट्टर फॅन आहे. हो. लोकच्या मैदानामध्ये भेटले ते बघूया. आणि साहेब त्यांना काल्याचे की त्यांना घेऊन ये जरा. चेंडू हवेमध्ये असेल शॉर्ट फाईन लेगला आणखी एक धक्का. काही मध्ये काय आता आसमघात की बघूया. खरं म्हणजे 4 विकेट गेल्या तब्बल. माळी साहेब बघूया. वाताहत यातायात अतिशय लोएस्ट स्कोर. खरं म्हणजे माळी साहेब ही नॉकआउटची मॅच आहे. तुम्हाला असं क्रिकेट करून जमणार नाही. कारण नंतर तुम्हाला 365 वाट बघायला लागेल. नाही कसं असतं की प्रयोग करायची वेळ वेगळी असते आणि तुमचं नैसर्गिक जी प्रोसेस आहे ती नैसर्गिक प्रोसेस चालवण्याची वेळ वेगळी असते. आता प्रयोग तुम्ही नॉकआउट मध्ये नाही करायचा. ठीक आहे नॉकआउट मध्ये प्रयोग करून चालणार नाही बघूया. तुम्हाला अस्तित्वाची लढाई बघूया. एक्झिस्टन्सची लढाई बघूया. तुमचं सातत्य तुमची कन्सिस्टन्सी दाखवायला लागेल. अतिशय चांगलं क्रिकेट चांगला गोलंदाजी आपण बघितली. पेंट संघाची गोलंदाजी मागील मॅच मध्ये पण आपण बघितली आहे की तिखट मारा आहे त्यांचा. तर त्यांच्या समोर तुम्हाला जपूनच खेळावं लागणार. नक्की नक्कीच. येस दे माय धरणीट आहे. बॉलिंग मार्क तयार. या ठिकाणी षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं प्रगती बदल. बॉलिंग मार्क तयार सुभाष शिंदे. आणि हा पुन्हा लॉब केला. परत येतात चेंडू हवेमध्ये असेल परंतु जाईल नो मॅन्स लँड मध्ये. मिड विकेटला चेंडू जाईल तर मिळेल फक्त 1 धाव. 100 कुछ बी नाही. कसं बघूया माळी साहेब बघूया बांधून ठेवले जवळजवळ अक्षरशः. जबरदस्त गोलंदाजी. अजिबात टप्पा इकडे तिकडे अजिबात जाऊन देत नाही. पहिल्या षटकामध्ये पण आपण बघितलं दीपक पाटील यांनी एकही वाईट नाही एकही नो नाही स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली. आणि आता पण त्यांनी हा जो दुसरा गोलंदाज आहे तुषार शिंदे ते पण तशीच गोलंदाजी करतात. नक्कीच. येस अतिशय चांगला बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा सुसान मारा बेचूट मारा. बॉलिंग मार्क तयार. राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी हो यस अप्रतिम डिलिव्हरी. माळी साहेब जर तुम्ही सरळ बॅटने तुम्हाला जर जमत नसेल तर रिव्हर्स मारायची गरज काय पडली तुम्हाला. ते म्हणतात ना गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मग मोडून खाल्ली. तसा हा रिव्हर्सिपचा फटका आहे. परंतु फलंदाजांच्या डोक्यात वेगळं असतं कारण सर्कलच्या बाहेर एकही खेळाडू नाहीये तो थर्डमॅन मध्ये. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू जाईल 4 धावांसाठी. यस हा नशिबाचा चौकार. या डिफाईन लागला चेंडू फरार होईल. 4 धावा म्हणजे अशा धावा तुम्हाला बटवत जमा करायला लागतील कारण तुमच्याकडे बॅटमध्ये काही चेंडू येत नाही.
आणि माळी साहेब बघूया, धन्यवाद द्यावं लागतील आमच्या अध्यक्ष साहेबांनी, सत्यवान म्हात्रे, कारण तिजोरीच्या चाव्या त्यांच्या करगोडेल्या आहेत. नाही नाही, बरोबर की नाही? चाव्या त्यांनी का घेऊन ठेवल्या? त्यांना माहिती आहे कधी लॉक उघडायचा आणि कधी लावायचा, कधी बंद करायचा. नक्की नक्की. आणि सगळ्या समालोचकांच्या चाव्या पण त्यांच्या हातात आहेत. जसं शरीर तसं पर्सनॅलिटी बघूया, बलाढ्य आणि धनाढ्य. हो, भरपूर मेहनत आहे. त्यांना पण आता समजलं असेल कदाचित की नुसतं आपण समालोचनाला नेहमी जातो येतो, परंतु आयोजन काय आहे किंवा आयोजन करताना काय अडचणी नक्की. येतात, त्या सगळ्या अडचणी पण आता आपल्याला टिक्के साहेब दिसलेल्या. 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. विचारतात तिकडून सतीश पाटील, परंतु परिस्थिती चांगली आहे मला असं वाटतं बळवली पेण संघाची. नक्कीच बघूया. आता या विंधण्याच्या फलंदाजांनी जो निर्णय घेतला नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा, तो सार्थकी ठरवण्यासाठी आक्रमक पवित्रा धारण करायला लागेल. येस, नक्कीच बघूया. या ठिकाणी बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला गोलंदाज भरत घरत. काय कॉम्बिनेशन, यमन कसं बघूया, भरत आणि घरत. पहिला जर शब्द सोडला तो फक्त, नंतर मात्र 2 शब्द बघूया जबरदस्त जमताय त्याने माळी साहेब. भरत घरत, खारपाडा. ओ, भरत घरतनं परत चेंडू टाकला चांगला बघा. येस, नक्कीच अप्रतिम डिलिव्हरी, आउटसाइड द स्टंप. चांगला मारा, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी, डॉट डिलिव्हरी. कारण मग तुम्हाला आता मारावं लागेल, अटॅक करावा लागेल. कमीत कमी मागच्या 50 धावा करताना देखील घाम फुटला होता. फुल टॉस चेंडू मिड विकेट मध्ये जातोय. एकच धाव मिळते. फुलटॉस चेंडूवर मला असं वाटतं 6 धावा किंवा 4 धावा येणं गरजेचं आहे. परंतु म्हणतात ना की घर फिरले की घराचे वाशे फिरतात. वाशे नाही, आता कौलं पण राहत नाही घरावर. कौलं राहिलेतच कुठे आता. आता टोलेजंग इमारती आल्या बाजूला, बघा ना टॉवर्स किती, 100 50 मजल्याचे टॉवर्स झालेले आहेत. एक बिल्डिंग म्हणजे आपले 5 गावं. येस, नक्कीच. हो, हावरे मॉल, हावरे बिल्डर्स, रिहंत बिल्डर्स, दुधे बिल्डर्स. आणि हा चेंडू बिरकावलाय, मात्र याही चेंडूवर एकच सिंगल. आणि टिक्के माळी साहेब काय नाईटला कॉमेंट्री करताना एकाने गाणं लावलं होतं बघ डीजेवाले, जय जय महाराष्ट्र माझा. नाही नाही, मी सांगला महाराष्ट्रात, गुजरात बाला बोला गुजरात. म्हणून म्हणतो बघूया, तुमच्या संघात कुठलाही प्लेअर आणा, बाहेरचा आणा, पण तुमच्या संघात 2 प्लेअर असतील ना, एक अमित शहा आणि बोला मोदी, तर मला सामना कसाही असू द्या, जिंकणारच. बघा महायुतीचा काय सत्यानाश केला नाही. म्हणजे राजकारण आहे माळी साहेब, बघूया राजकारण आहे कळलं. क्रिकेट इज अ फनी गेम. मस्त क्षेत्रक्षण, मस्त चेंडू अडवलाय. आणि या चेंडूवर किती मिळणार? फक्त मला असं वाटतं 2च मिळणार. 3 झाल्या असत्या कदाचित, परंतु फरे सर काय करायचं आहे? तिसऱ्या पंचांकडे दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहिजे. कोणावर अन्याय होता कामा नये. काल पण असंच मला असं वाटतं, काल क्रिस गेल न झेल पकडलेला इथे आपले समर्थकडूंनी, त्यावेळेला पण आपण तिसऱ्या पंचांना प्रेफर केलेलं. आणि सध्या टिक्के माळी साहेब बाबू शहा नाही त्याचं नाव आहे, बाबू म्हात्रे. अरे बऱ्याच स्पर्धामध्ये मी बघतो, याला मला सगळं घाम पडला. सगळं मोदीचं जेवढं नेटवर्क नाही, त्याचा बाबू शहाचं नेटवर्क आहे. संडासामध्ये बसला तरी त्याला फोन लागणार. बघा बाबू शहा, बघा बाबूशाह. आता परवाच त्यांचा फोन झालेला मला बाबूशांचा. तेही चांगले हिंदीचे समालोचक आहेत, चांगले चांगले डायलॉग त्यांचे आपण ऐकलेले आहेत. नक्कीच. यस, फक्त त्यांचं एक काय दुर्गुण आहे बघूया, शला ते 6 म्हणतात, शॉर्ट तर शॉर्ट. शॉर्ट म्हणजे षटकार चौकार. दॅट इज मदर टंग इफेक्ट. येस, मदर टंग, जी मी मातृभाषा आहे, बोली भाषा आहे, त्याचं वळण तशी, जीभ तशी वळत असते. चेक केलं जातं इथे षटकार होता की नाही, चेंडू बरोबर आतमध्ये अडवला की नाही. तिसरे पंच आमचे हिरामण या चेंडूची शहानिशा इथे करतायत. इकडे बघा फक्की टाकण्याचं काम सुरू आहे. आणि माळे साहेब खरं म्हणजे ज्यावेळी पहिला बघूया, हा खरं म्हणजे थर्ड अंपायरचा निर्णय आहे. खरं म्हणजे आपला जे मेन पंच त्यांचा हा मार वाचवायचा प्रयत्न आहे. पहिले अडवलेला आहे, चेंडू अडवलेला आहे. 2च धावा. हा बोला सर. येस, नक्कीच. म्हणजे पहिलं बघा तुम्ही, फार अटीतटीवर सामना असायचा. राईट आर्म हो दे विकेट तयार. आणि हा येस, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा या ठिकाणी. अक्षरशः माळी साहेब बांधून ठेवले बघूया. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, अचूकता, भेदकता आणि दाहकता असा संमिश्र मारा. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन.
नाही भरत घरात गोलंदाजांचा तोफखाना आहे तो पेंट संघामध्ये Yes, गोलंदाजीच्या yes. जीवावर आतापर्यंत ते पुढे चालले येस अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. काय जबरदस्त मारा बघूया आणि फलंदाज अक्षरशः गारटलेत आणि षटक क्रमांक या ठिकाणी जवळजवळ तिसरं संपुष्टाने टोटल स्कोर 18 चेंडूमध्ये 17 धावा म्हणजे बघूया या ठिकाणी राहिलं शेवटचं षटक आणि मात्र तुम्हाला माली साहेब बघूया या षटकामध्ये मात्र दे माय धरणी ट्राय करायचे रन उठवावं लागेल. काय म्हणाल? नाही जर असं नाही केलं तर मग घरचा रस्ता धरावा लागेल. येस नक्कीच कारण ही नॉकआउटची मॅच आहे अस्तित्वाची लढाई. 8 धावा पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि तिसऱ्या षटकामध्ये 4 म्हणजे जो धावांचा आलेख आहे तो वाढायला पाहिजे होता. वास्तविक तो खाली उतरलाय. खाली उतरलेला नक्की आहे. नक्की याला म्हणतात बघूया. चला लसूण झाला 400 रुपये केलं त्याचा भाव कमी नाही पण यांचा भाव कमी झालाय. जगण्याला जे मीठ आहे मीठ नसेल तर आपल्या अन्नाला काहीच चव राहणार नाही परंतु त्याचा भाव कमी. हे संदीप पाटील हे काय उद्याची तयारी आहे का? यस संदीप Yes, पाटील संदीप रोज पाटील. संध्याकाळी उद्याची तयारी आजच्या Yes, रात्रीच नक्की, करून नक्की करावं ठेवतात. लागते बरोबर आहे. आणि शेवटचं षटक पहिला चेंडू तयार आउटसाइड ऑफ पुन्हा एकदा फ्लेक केला बघूया. जबरदस्त टायमिंग पूल केलाय परंतु धाव मात्र बघूया एकच मिळेल. काय न दुर्दैव बघूया संघाचं बघूया. नाही आता रिस्क घ्यायला पाहिजे. नाही नक्कीच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे नक्की, तरच नक्कीच. धावा जमतील. नक्कीच अटॅक करावा लागेल आक्रमण करावं लागेल रन उठावं लागेल षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. तुमच्याकडे फार टार्गेट कमी आहे. समोरचा प्रतिस्पर्धी संघ हा फार बलाढ्य आहे. अव्वल आहे दिग्गज मातब्बर. शेवटी काय असतं ज्यावेळी टिकेमाळी साहेब ज्यावेळी लोएस्ट स्कोर असतो ना त्यावेळी फार म्हणजे असे रंगतदार सामने बघायला मिळाले. आजचा पण हा इतिहास आहे. काय म्हणाल? नाही नक्कीच असा इतिहास आपण या रायगड प्रीमियर लीग मध्ये पण बघितला. 8 नक्की, चेंडू मध्ये नक्कीच. 2-2 धावा पण झालेल्या झाले नाही नाहीयेत. बघूया. ताजं आहे उदाहरण. इथे प्रमोद पाटील साहेब बसलेले आहेत येस आणि अप्रतिम बॉलिंग. काय जबरदस्त चेंडू आणि फलंदाज बॅक टू द डगआउट अचूक टप्प्यावर नियंत्रण गोल जाईल टिकेमाळी साहेब. जैसे बंदूक से निकलती है गोली भाई. चला आमची चोळी जवली असती. बाबू 6 म्हणजे एकटाच एकटा आहे बाबू आहे. 6 म्हणजे 6 बाबू त्याचं सर- आडनाव बाबू आहे. त्याचं काय ते ट्युनिंग आहे बघूया. ते सला श म्हणतात. शला म्हणजे शॉर्ट म्हणतात तेच म्हणतात शॉर्ट. आता शॉर्ट आहे की शॉर्ट आहे ते बाबूशाला विचारत आहे आम्ही सांगू शकणार नाही. नाही उद्या येणार आहेत ते कोण बाबूशा? बाबूशा ते उद्या तुम्हाला येणार. सांगतील इथे. अच्छा अच्छा प्रत्यक्षात ते उद्या इथे येतील. शॉर्ट पिच चेंडू अशा फटक्यांची खरं तर Yes, गरज yes, नक्कीच, होती. yes. अप्रतिम फटका बघूया. बॅकवर्स फिरवला चेंडू फरार झालाय. शॉर्ट पिच चेंडू हाफ ट्रॅकर पूल केलाय चेंडू सीमारेषे बाहेर. खरं म्हणजे टिकेमाळी साहेब तुम्ही ज्यावेळी रिसच्या मैदानावर भेटला होता संतोष चौधरी होते तुम्ही होता. तुमची म्हणजे आमची पहिली म्हणते ओळख असेल. हो 15 वर्षापूर्वी येस पण जास्त झाले असतील 15-16 वर्ष झाली. 16 वर्षापूर्वी अक्षरशः हसून हसून माझ्या डोळ्यातून पाणी आलेलं रडलेलो अक्षरशः आनंदानं. नक्की नक्की त्यावेळी बघूया. एवढी मजा तेव्हा तुम्ही तिथे आणलेली. कारण नक्की, त्या अशा प्रकारचं समालोचन कधी ऐकलंच नव्हतं आम्ही नाही नाही, त्या अगोदर. नक्की नक्कीच यस असं पण समालोचन असतं हेच माहित नव्हतं. नक्की नक्कीच यस. शेवटचा चेंडू असेल मला असं वाटतं या सत्रात. अजून 3 चेंडू आहेत. शेवटचं षटक आहे फुलटॉस आहे आणि झेल टिपला जातोय. अजून एक फलंदाज बाद होतोय. आणि टिकेमाळी साहेब धावांसाठी दाही दिशा पेरेविषयी जगदीशाची परिस्थिती आहे. धावांचा दुर्भिक्ष. बचपन में लिखी कहानी मेरी कैसी बदलती जवानी मेरी सारा समंदर मेरे पास था एक बूंद पानी मेरा प्यास था. खरं म्हणजे बाबूशारी ना धावल्याची सुपारी म्हणजे घ्यायला पाहिजे बघा. तर जर बघा फक्त ट्रेनिंग आहे महिनाभर त्या पण तुम्हाला सुपारी मिळतील. एका धावण्याने मी प्रश्न विचारला टिकेमाळी साहेब दादा बाई तुमची सुपारी किती असते? तो मग 2 तासाचे 5,000 आरतीमध्ये 2,500 आयला 7,500 मी सकाळपासून तो उपटतोय. उपटते म्हणजे झाट उपटते. झाट म्हणजे खेळे. गौतम पाटील जाऊ द्या होतीचा काय जसं सामान तसा पैसा. मनी इज डिपेंड ऑन मटेरियल. बरोबर आहे की नाही सर? आणि पुन्हा 2 धावे मिळतील बघूया. आणि फलंदाज बाद आहे की काय? नाही
येस सेफ आहे बघूया फलंदाज 2 धाव मिळतील संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत होईल. तुमचं इथं समालोचन सुरू आहे परंतु आमचे रोहिजनचे प्रमोद शेठ पाटील आनंदित झालेत बघा नक्कीच, हसतायत नक्कीच. खूप Yes, प्रमोद खूप आनंद पाटील. घेतलेला आहे हे आमचे त्यांनी समाधान रोहित समालोचनाचा. नाही नाही नक्कीच धावा झाल्या 24 24 येस क्या बात आहे देखो. झेल टिपलाय आणि आनंदोत्सव साजरा करतायत. आणि माळे साहेब बघा परिस्थिती बदलणे बघा झेल ऑटोमॅटिक येतात हम्म. घ्यायची गरज नाही आपोआप चिकटतात. असं वाटतं आपल्याला आपोआप चिकटतात परंतु नाही तिथे जे म्हणजे पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा नक्कीच कळेल. जे कौशल्य आहे या ठिकाणी कौशल्य. हे कोणाचं काय पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. स्वागत कक्षामध्ये आपण आदरणीय प्रमोद शेठ पाटील यांना निमंत्रित करूया. आत्ताच काही दिवसापूर्वी जी अरे. रायगड प्रीमियर लीग झाली त्या प्रमोद शेठ रायगड पाटील, तुम्ही प्रीमियर रविवारी या. लीग मध्ये आयोजनामध्ये मग ज्यांनी स्वीकारायचं. सिंहाचा वाटा उचललेला. आणि माळी साहेब बघूया तुम्ही सन्मान कृपया स्वीकारू नका प्लीज. हा संदीप दादा त्यांना रविवारी येऊ द्या तर आमचं काहीतरी होईल हो घोड्या बरोबर नालाची यात्रा. प्रमोद शेठ पाटील यांचं स्वागत. हँडसम आहेत प्रमोद शेठ Yes, पाटील नक्कीच. आणि त्यांना म्हणजे स्माइल त्यांच्या चेहऱ्यावर अजून खोलून दिसते. आणि नेहमीच मी तसे दुःख असू द्या सुख असू द्या परंतु नेहमी चेहरा मात्र हसरा ठेवणार. तर स्माईल नथिंग होईल हॅपन बरोबर की नाही. येस येस हॅपीनेस इज द बेस्ट Yes, टॉनिक. best tonic. हॅपीनेस इज द बेस्ट मेडिसिन असं म्हटलं जातं. Yes, नक्कीच. माझ्या समवेत आदरणीय पुष्पराज एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर नकुल पांडुरंग जोशी माजी उपसरपंच ग्रामपंचायत पडगे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी. प्रमोद शेठ पाटील रोहिंजणचे रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आणि रायगड प्रीमियर लीगचे सदस्य त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर काका म्हात्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपण इथे समालोचन करतोय आणि काका मात्र हे झाला चालले जातात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र हे साताऱ्यामध्ये बघूया. हे आमचे अनिल पाटील या ठिकाणी संदीप पाटील यांचे बंधुश्री आणि टिकेमाळी साहेब बघूया अतिशय दिलदार व्यक्तिमत्व. Yes. संदीप पाटील घराणं म्हटलं की त्यांचे बुवा असतील अशोक भजन बुवा. सम्राट अशोक बुवा त्यांचं सगळं म्हणजे आमचा पहिल्यापासून 1994 पासून जो घरोबा आहे सुनील पाटील असतील संदीप पाटील असतील बघूया एक जबरदस्त व्यक्तिमत्व. काका आणि- म्हात्रेंचा सन्मान आपण Yes. इथे करतोय. काका म्हात्रे जे गणेशाचे भक्त आहेत गणपतीचे भक्त आणि आहेत माळी साहेब- आतापर्यंत साधारण त्यांच्या 80 ते 90 वेळा अष्टविनायक यात्रा त्यांनी केलेली आणि आहे. माळे साहेब पहिल्यांदा ज्यावेळी मी हे बोलतो ना त्यावेळी 2च कॉमेडी असायचे टिके माली साहेब आणि काका आणि मात्यांनी एक हरीश मोकल बरोबर हरीश एक मोकल. बेताज बादशाह हरीश मोकल यांची कॉमेंट तुम्ही ऐकली नसेल कदाचित बघूया पण हिंदीचा एक जबरदस्त तंत्रशुद्ध समालोचक ते जर आता असताना बऱ्याच ठिकाणी तर या ठिकाणी नक्की दशरथ पाटील साहेब आपण अजून एक स्वागत घेणार आहोत. आमचे पंच हिरामण भोसले यांचा सन्मान घेणार आहोत. हिरामण भोसले यांना विनंती आहे की त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. तर माळी साहेब आपण जरा थांबूया जरा नेक्स्ट कॉमेंटर बघूया 25 धावांची गरज सत्यावर मात्र नाही ना केलाच आहे की रविवारी खरी एन्जॉयमेंट रविवारी संध्याकाळी बघूया. त्यांनी सांगितलं तुम्ही घरी जायचं नाही इथे येस थांबायचं. येस सत्या माहिती आहे बघूया या ठिकाणी. त्याच्यानंतर विनंती करतोय आपले समीर सोपणे साहेब स्थापना तुम्ही केली उत्तर पूजा तुम्ही करा बघूया मकर तुम्ही साफ करा. काका मात्र तुम्ही करताय का ओके ओके थँक्यू काका मात्र बघूया जाता जाता हात मारून जातायत. तुमचा एक डायलॉग मला खूप आवडतो तो गावल्यांची पूजा आणि बाळवते यांची मजा. हिरामण मस्कर यांचा हिरामण भोसले पंच आमच्या ताऱ्याचे त्यांचा इथे सन्मान करण्यात येतोय. मी आमचे प्रमोद दादा त्यानंतर आमचे मामू अशरफ पटेल आणि संदीप पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पंच हिरामण भोसले यांचा सन्मान करावा. हिरामण भोसलेंना विनंती आहे की त्यांनी त्याचा स्वीकार करावा. फुलटॉस चेंडू पहिला चेंडू डॉक्टरांनी मारलेला आहे आणि हा पहिला चौकार. तर सुंदर फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी चौकार येतोय पहिल्या चेंडूवर चौकार आणि 4 धावांनी खातं उघडलं गेलं संजय डंगर सरांचं. चौकार 29 धावांच्या गरज आहे. 24 चेंडू आणि 29 धावांची 25 धावांची गरज आहे कारण 29चं लक्ष आहे. तर धन्यवाद टेकेमाळी सर धन्यवाद
आमच्या सर्वच समालोचक मित्रांचं समीर सोमने सरांचा आवाज आपण ऐकलात, दशरथ पाटील सरांचा आवाज ऐकलात. आज 24ची गरज आहे. एक मिनिट. टोटल टार्गेट 25 आहे. 25. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. आता 21 धाबांची गरज आहे. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी माझं सरळ बॅटने खेळ आहे. चेंडू इथे पाहतात मिडाऊन क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडू येतात तोपर्यंत एक धाव आणखीन धावफलकात नोंदवली जाते. आणखी एक धाव इथे जोडली जाते. समालोचक आमचे आदरणीय निकेतजी मोकल यांना देखील सन्मानित करण्यात येईल. निकेतजी मोकल. त्याचबरोबर आणखी एक आमचे रावेचे समालोचक अक्षय पाटील. अक्षय पाटील आपण इथे उपस्थित असाल तर आपण मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. निकेत मोकल यांना आपण सन्मानित करतोय. पत्रकार देखील आहेत अक्षय पाटील. सहर्ष स्वागत. 5 धावा जोडल्या गेल्यात. 22 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा मात्र करायचे आहेत. निकेत मोकल यांचा सन्मान आणि अक्षय पाटील आपण देखील मंचावरती या. राव्याचे सहर्ष स्वागत. पत्रकार आहेत, शिक्षक आहेत अशी माहिती आम्हाला टीके माळी सर देत आहेत. आणि खरं तर तुमची गरज आहे. या समालोचक असोसिएशनला देखील सहर्ष स्वागत. या मॅचकडे जाऊया. 22 चेंडू 20ची गरज. वळूया आपण मैदानाकडे. या ठिकाणी डावखरे फलंदाज आहेत. फलंदाज दीपक पाटील यावी. या ठिकाणी चित्र जर पाहिलं तर आपण ड्राईव्ह केलं होतं. चेंडू काय तो मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रशेत चेंडू येतो तोपर्यंत आणखीन एक धावीचं योगदान इथे मिळेल. एक धाव आणि धावफलकात धावा येतात ते 6. आज क्रिकेट समूहाच्या माध्यमातून ज्यांनी मला खूप उंची गाठून दिली ते आमचे महागुरू सन्माननीय प्रमोददादा पाटील सर आहेत. त्यांचं निश्चित मनापासून मी आभार व्यक्त करतो आहे. कारण खूप चांगलं योगदान अनेक क्रिकेटपटूंनी त्यांनी घडवले, अनेक खेळाडू घडवले आणि त्याच्यामध्ये निश्चित मला देखील योगदान दिले. दरम्यान या ठिकाणी फ्रंट फुटर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडू येईल टोमॅटो आणखीन एक धाव मिळेल. ती फलंदाजला एक धाव मिळते. ती या ठिकाणी संजय डंगरचे स्वतः अर्थात एक अतिशय चांगले निश्चितच समालोचक देखील आहेत आणि त्यांनी खूप चांगले योगदान दिले. अर्थातच धन्यवाद. आपण पाहतोय 25 धावसंख्येचा वाफक असताना इथे पेन संघ मात्र 7 धावसंख्या बिन बाद. आता सत्यवान मात्रे यांची नजर आमच्याकडे पडलेली आहे. अगदीच हा आवाज त्यांनी अगोदर देखील ऐकलाय. डावखुरा फलंदाज दीपक, भारदस्त ध्येय असलेला फलंदाज, पेन तालुक्यातील मातब्बर खेळाडू. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटरी बॉलचा संपर्क चेंडू पडल्यानंतर प्रचंड वेगानं यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. नॉन स्ट्राईकला संजय डंगर, माजी सरपंच बलवली आणि भारतीय जनता पार्टीचे पेन तालुक्याचे सचिव देखील आहेत. राईट हँड धैर्यशीर पाटील जे खासदार आहेत त्यांचे असे संजयजी डंगर नॉन स्ट्राईक एंडवर. यावेळेला मात्र लोअर फुलटॉचा चेंडू हलक्या हातानं ऑन ड्राईव्ह केला. चेंडू मात्र लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत चेंडू फेकेल तोपर्यंत धावपटेल मात्र हळूवारपणे पण धावपटलावर धावा पाहतोय. 8. अर्थातच आदरणीय सन्माननीय आमचे अध्यक्ष महोदय असतील संदीपजी पाटील, आमचे सिनियर समालोचक टीके वाली सर असतील आणि आमचे काका मात्रे सर मॅन फ्रॉम अलिबाग अशा. या दरम्यान क्रिकेटचे खूप चांगलं योगदान देणे रायगड प्रीमियर लीगचे अर्थातच ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान पाहायला मिळालं. 5वं पर्व जिथे संपन्न झालं आणि माझे महागुरू अर्थातच सिव्हिल इंजिनिअर क्षेत्रात एक मोठं नाव, बांधकाम व्यवसायातलं मोठं नाव रोंजणचे प्रमोद दादा पाटील यांच्याकडून आमच्या या स्पर्धेसाठी तब्बल 4,000 रुपयाची या ठिकाणी देणगी दिली. आम्ही त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर पहिले षटक आपण पाहिलं तर आपण पाहतात या ठिकाणी धावा धावपल करायला 8. येणारी 3 षटकं आहेत. निवृत्ती पाटील यांच्या षटकाचा आपण जर विचार केला त्यांनी अतिशय नियंत्रित गोलंदाजी केली. 8 धावाले एक चौकार निश्चित आलाय. अर्थात ते इथून 18 चेंडूंचा खेळ आणि 17 धावसंख्येची आवश्यकता असेल. संत गतीने सध्या खेळ चालू आहे. अर्थातच परिभाषा क्रिकेटची या 40+ खेळाडूंना माहिती आहे. अर्थात सतीशजी पाटील 40+ पेन तालुका अध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून बरेचसे क्रिकेटर या पेन तालुक्याने घडलेत. आता देखील त्यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी या खेळाडूंना मिळाली. आणि आज मात्र आपण सागरजी पाटील हे देखील आमच्या पाठीमागे आहेत. समीरा आणि निधी बलवली पेनच्या माध्यमातून हा खेळ संघ खेळतोय आणि संघाचे नेतृत्व सरसेनापती सतीशजी पाटील 40+ पेन तालुका अध्यक्ष. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर अर्थात अक्षय स्फूर्ती मरुवाई विंधने आमच्या YB पाटील साहेबांचं गाव, ते देखील 40+ रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत. आणि अण्णा गावडे 40+ अध्यक्ष आहेत. असा 40+ इथे तरारा खेळ आता इथे आपण पाहतोय. एकदा मोठा फटका केल्याचा सर प्रयत्न होता पण प्रयत्न मात्र हाणून पाडला गेला. अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू सुरेख फेकलाय. धावा आणि चेंडूंमधलं जे अंतर काहीसं किंचितसं मागं पुढे होते ते आता मात्र 17 आणि 17 असं म्हणतात. 17चा खतरा हा मात्र कुठल्या संघावर येईल
सध्या तरी आपण पाहतोय परिस्थिती दोन्ही साईडला 50-50% आहे सर. तुम्ही तर खूप प्रचंड क्रिकेटमध्ये समालोचन केलंय. आज शेवटचा सामना, इथून जिंकणारा संघ सुपर 8मध्ये, इथून हरणारा संघ घरच्या दिशेने परतीचा रस्ता पकडेल, पुढच्या वर्षाची वाट पाहिल असा हा क्रिकेट आपण पाहतोय. याला मोठा फटका इथे मात्र आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल इथे मात्र पंचांचा इशारा येतोय हाय हॅलो टाटा बाय बाय करत. याला मात्र रायगड 40+ प्रीमियर लीगचा डंका वाजवणार हा येतो दीपक पाटीलच्या बॅट मधून सुरेख देखणा षटकार. पाहायला मिळतात आणि ज्या पद्धतीने हा फटका मारलाय निश्चित चांगलं योगदान इथे दिलंय. भिंगारचे सचिनजी परदेशी यांनी जे गीत बनवले आमच्या स्पर्धेचं ते निश्चित त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. कारण कुठली स्पर्धा म्हटल्यानंतर ते आता टायटल गीत जे असतं ते अतिशय महत्त्वाचं. अर्थातच आता आपण सर पाहिले ट्रेड आलेला आहे. एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाचं धून बनवली जातो, गाणं बनवलं जातं. ते गाणी आमच्या सचिनजी परदेशी साहेबांच्या माध्यमातून बनवण्यात आले. धन्यवाद असेल. याबद्दल मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका इथे लॉंग ऑफच्या दिशेने मारला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे मात्र चाचपडतो चेंडू पकडत असताना याबद्दल मात्र गोलंदाजाने दिली संधी आणि इथून मात्र या फलंदाजाच्या बॅटमधून चौकार येतोय. इथे मात्र विजयाच्या समीप पोहोचतोय पेन संघ. अर्थात हर्ष उल्हास त्यांच्या डगआउटमध्ये आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ आहे, कधी आनंद देत असतो कधी दुःख देत असतो. असा क्रिकेटचा आपण 360 डिग्रीच्या गोलार्धामध्ये खेळला जाणारा हा क्रिकेट आणि हा खूप काय आपल्याला सांगून जात असतो, आनंद देत असतो. असाच हा क्रिकेट आपण पाहतोय. रायगड समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा. मोठा फटका केल्याचा प्रयत्न याबद्दल मात्र ध्येयष्टीवर चेंडू आदळतोय. खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहतोय. तत्पूर्वी त्यांना टाइम मिळतोय आणि या वेळेमध्ये मात्र एक धावसंख्या अर्जित केली जातोय. धाव पटेल मात्र पुढे सरसावतोय. 2 षटकांचा इथे समाप्तीचा पंचांकडून अर्थातच अजून 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4था चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता असेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पूर्ण ही स्पर्धा मात्र टेलिकास्ट केली जातो. 192 देशामध्ये सर ही स्पर्धा पाहिली जातोय. एवढं मोठी उंची 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून गाठली गेली आहे. यावेळेला मात्र सन्मान्य मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. 14 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. धावा आणि चेंडू मधलं अंतर आता खूप वाढलंय आणि इथे मात्र विजयाच्या समीप पोहोचतोय पेनचा संघ. याला मोठा फटका. स्वतः ओनर संघ मालक. चेंडू मात्र सीमा रेषेच्या अगदीच जवळ जातोय. तिथे क्षेत्ररक्षण कमालीचं केलं जातोय. कौतुक करावं लागेल. पाहता पाहता इथून 2 धावसंख्या पूर्ण करत असताना संजयबाई डंगर, त्यांच्या समवेत दीपक पाटील आणि सतीश पाटील 40+ पेन तालुका संस्थापक अध्यक्ष स्वतः सर्वसेनापती आहेत आणि त्यांचा संघ मात्र विजयाच्या समीप येतोय. 13 चेंडू आणि 4 धावसंख्येचा इथे मात्र आता आव्हान आता आहे. इथून मात्र पूर्ण करायचं आहे कारण आता धावपटलावर धावा लागल्यात 21 बिनबाद 21. हा ट्रॅकरचा चेंडू यावेळेला मनगटाचा वापर केला. जोरकस फटका. चेंडू जाईल सीमा रेषा पार. बिलतील धावा 4. हा विनिंग चौकार येतोय संघ मालक अर्थातच संजयबाई डंगर यांच्या माध्यमातून. अभिनंदन असेल. मित्र भेटती भरपूर वर्षांनी जीवाला वाटतय लय भारी. जीवाला वाटतय लय भारी. जीवाला वाटतय लय भारी. या आयोजनामुळे मान वाढलाय रायगड नगरीचा. या आयोजनामुळे मान वाढलाय रायगड नगरीचा. नावलय फेमस झालंय आता 40+ वाल्यांचा. नावलय फेमस झालंय आता 40+ वाल्यांचा. अतिशय सुंदर असं हे गीत आपण या ठिकाणी ऐकलं आणि अर्थात आपण सामन्यावराकडे वळणार आहोत. तर ही जी कमी धावसंख्येचा पाठलाग करत असताना जे आपण पाहिलं त्या ठिकाणी रवींद्र म्हात्रे ज्याने तब्बल 7 धावा देत 3 गोलंदाजांना 3 फलंदाज बाद केले. तर या ठिकाणी त्यांना सामन्यावरचा मानकरी म्हणून आपण घोषित करू. त्यांना विनंती आहे की अतिथी कक्षामध्ये यायचं आहे जिथे तुम्हाला या ठिकाणी उद्या मात्र सुपरचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. सकाळी 10 वाजता बरोबर सुरू होतील. पहिला सामना जसं आपण इथे पाहणार आहोत
सामने हे 5 षटकांचे असतील आणि 10 वाजता बरोबर सामने सुरू होतील. तर काही क्षणात आम्ही त्याची घोषणा करू. दरम्यान मी विनंती करतोय रवींद्र म्हात्रे यांना की आपण यायचं आहे, ज्याला उत्कृष्ट गोलंदाजी केल्याबद्दल 7 धावा देत 3 फलंदाज बाद केले आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय निखिलजी कांबळे सर, रायगड समाजवासींचे सदस्य आणि त्याचबरोबर आणि पनवेल महानगर